खव्याचे गुलाबजामुन किती छान, ती टेम्पटिंग आणि स्वादिष्ट असे शाही गुलाबजामुन आपले बनवून रेडी आहे। आणि गुलाबजामुन आहेत तर गुलाबाच्या पाकळ्यांनी छान गार्निशिंग व्हायलाच पाहिजे। तर तुम्ही बघू शकाल किती मस्त झालेले आहेत गुलाबजामुन। तर एक गुलाबजामुन मी कट करून दाखवते तुम्हाला। तुम्ही बघू शकाल किती छान आपले गुलाबजामुन मुरलेले आहेत। पाक तुम्ही बघू शकाल किती चूझी असे झालेले आहेत गुलाबजामुन। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत इथे छान खव्याचे माव्याचे गुलाबजामुन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवत आहोत छान खव्यापासून गुलाबजामुन। चला मग इन्स्टंट असे गुलाबजामुन बनवत आहोत। तर इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे। तर खवा न किसता न हाताने स्मॅश करता तुम्ही सरळ मिक्सरमध्ये खवा घालून घ्यायचा आहे। पाव किलो खवा घेतलेला आहे। इथे पाव किलो खव्यामध्ये 2 वाटी खवा बसतो। तर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। आणि हे सर्व मिश्रण छान मिक्सरला बारीक करून घेऊया। बघू शकाल छान मिक्स करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। हाताने केला तर खूप वेळ लागतो, तुम्ही हातानेही करू शकता, पण मिक्सरमध्ये केला तर एकदम फास्ट आणि इन्स्टंट असे पटापट आपले गुलाबजाम बनवून होतात। मळून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल किती छान स्मूथ असं आपलं मिश्रण झालेलं आहे। म्हणजे गुलाबजामुन बनवण्यासाठी आपला गोळा रेडी आहे। साईडला ठेवूया आणि पाक बनवायला घेऊया। तर इथे मी 2 वाटी खवा होता, तर तुम्ही बघू शकाल 1.5 वाटी साखर घ्यायची आहे। 1.5 वाटी साखर आहे, तर 3 वाट्या पाणी घेऊया आणि आपण गॅसवर पाक बनवायला ठेवूया। पाक होत आहे साखरेचा, गुलाबजामुन बनवून घेऊया। गुलाबजामुन तुम्हाला आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवून घ्या। छान याप्रमाणे असे मस्त गुलाबजामुन बनवून घेऊया। एका साईडला पाक होत आहे। सर्व गुलाबजामुन याप्रमाणे बनवून घेते। तर इथे आपले छान मीडियम गुलाबजामुन बनवून रेडी आहे। तर 1 पावमध्ये आपले परफेक्ट 30 गुलाबजामुन बनवून झालेले आहेत। जर तुम्ही छोटी साईज केली तर अजून थोडे एक्स्ट्रा पण होतील, शिल्लक पण होतील। चला तर मग गुलाबजामुन बनवून रेडी आहेत। तर आपण छान गुलाबजामुन तळून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान आपला साखरेचा पाक इथे होत आहे। तर आपण आता याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया। तर मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये केशर किंवा गुलाबजलही घालू शकता। छान मिक्स। चला तर मग आपण पाक चेक करून घेऊया। ही एक तरी चाचणीपेक्षाही आपल्याला कमी असा पाहिजे, एक चाचणी नको आहे। तर तुम्ही बघू शकाल थोडा चिकट असा पाक झालेला आहे। तुम्ही बघू शकाल। गॅस बंद करून घेते आणि गुलाबजामुन तळायला घेऊया। कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे। तूप छान मेल्ट झालं की आपल्याला तूप छान गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवर आपण गुलाबजामुन तळून घेऊया। गरम झालेला आहे। चला तर मग आपण गुलाबजामुन तुपामध्ये सोडून घेऊया आणि छान मंद आचेवर आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकाल गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाहीये, मंद आचेवरच आपल्याला छान गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकाल फोगणे असं गोल गोल फिरवून घेऊया, म्हणजे गुलाबजामुन छान फिरतील आणि गुलाबजामुनला धक्काही लागणार नाही, फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे असे छान गोल गोल आपण फिरवून घेऊया। आपण छान रेड ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान गुलाबजामुन तळून घेऊया। गुलाबजामुन बनवून झालेले आहेत। कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकाल। चला तर मग आपण गुलाबजामुन छान डिशमध्ये काढून घेऊया।
मी सर्व गुलाबजामुन तळून घेते. कलर आहा मस्त आपण छान असे तळून घेऊया. खूप इन्स्टंट अशी गुलाबजामुनची रेसिपी आहे आणि एकदम कमी गॅसवरच आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. नाहीतर काय होईल ना की वरतून छान लाल कलर येईल आणि आतून एकदम कच्चे राहतील गुलाबजामुन. त्यामुळे तुम्ही मंद गॅसवरच गुलाबजामुन बनवून घ्या आणि असा स्पून असा ठेवून असं हलवून घ्या. गुलाबजामुन याप्रमाणे तळून घेते. चला तर तुम्ही बघू शकाल किती छान आपले गुलाबजामुन तळून झालेले आहेत. कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकाल. असेच छान गुलाबजामुन डार्क कलरचे तुम्ही तळून घ्या, कारण पाकामध्ये आपण टाकले की त्याचा कलर लाईट असा होतो. तुम्ही बघू शकाल आपले सर्व गुलाबजामुन इथे बनवून झालेले आहे आणि पाक पण आपण गरम करून घेतलेला आहे. तर गॅस बंद करूया आणि गुलाबजामुन पाकामध्ये घालून घेऊया. पाकामध्ये गुलाबजामुन टाकून छान मिक्स करून घेऊया. 1 तास आपण गुलाबजामुन मुरवत ठेवूया आणि नंतर बघूया. खव्याचे छान गुलाबजामुन बनवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल. वरून छान खोबरं खिसून घेऊया. बदामाचे काप. वा मस्त. गुलाबाच्या पाकळ्यांनी आपण छान गार्निशिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकाल किती टेम्पटिंग दिसत आहे आपले गुलाबजामुन. तुम्ही बघू शकाल. वा छान. तुम्ही बघू शकाल आपले छान खव्याचे माव्याचे गुलाबजामुन बनवून रेडी आहेत. कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकाल. माव्याचे खव्याचे आपले गुलाबजामुन बनवून झालेले आहेत. खूप टेस्टी आणि यम्मी झालेले आहेत. मी टेस्ट केले आहेत. तुम्हाला परत टेस्ट करून दाखवतेच. जर तुम्हाला ही खव्याची गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. मी तुम्हाला एक गुलाबजामुन टेस्ट करून दाखवतेच. तुम्ही बघू शकाल किती छान गुलाबजामुन आहेत आपले. एकच नंबर मंडळी गुलाबजामुन झालेले आहेत. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.